विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण नगर परिषद भरती गट क आणि गट ड ची जाहिरात कधी प्रसिद्ध होईल याची बद्दल आपण वाट बघत होतो आणि तुमच्यासाठी ही जाहिरात कधी येईल डिटेल्स मध्ये माहिती घेऊन आलेलो आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या YouTube चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला इथे सांगून देतो की मागील जुलै 15 जुलैलाच या ठिकाणी नगर परिषद गट क ची आणि गट ड ची जाहिरात प्रसिद्ध होणार होती असे त्यांनी वेळापत्रक प्रसिद्ध केलेले होते. परंतु त्यांनी वेळापत्रक नुसार जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही आणि ते येणार नव्हती हे आपल्याला देखील माहित होते. लेटच होते. त्यांनी मागे या ठिकाणी लेखा कोशागार विभागाचे देखील आधीच या ठिकाणी वेळापत्रक प्रसिद्ध केलेले होते, परंतु त्यानुसार जाहिरात आली नव्हती. त्यामुळे नगर परिषदची देखील त्यांनी जाहिरात वेळापत्रक नुसार विभागाने जाहीर केली नाही. तर आता जाहिरातीबद्दल एकदम ऑथेंटिक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, कारण फक्त 6% लोक सबस्क्राईब करतात आणि 94% लोक सबस्क्राईब करत नाही. फक्त व्हिडिओ बघतात, अपडेट घेतात आणि निघून जातात. तर विनंती सर्वांना आहे की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता इथं मी थंबनेलला लिहिलेलं आहे. तर इथं बघू शकता, जाहिरात याच महिन्यात प्रसिद्ध होणार, याच आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. सर्वांनी तयारीत राहा असा थंबनेल मी का टाकलेला आहे डिटेल्स मध्ये मी सांगतो. तत्पूर्वी जर तुम्ही कोणत्याही सरळ सेवा पदभरतीची तयारी करत असाल तर आपल्याला नोट्स बद्दल तुम्हाला माहिती देऊन घेतो. त्याच्यामध्ये जीएमसी छत्रपती संभाजीनगरची जाहिरात आहे, जीएमसी पुणेची जाहिरात आहे ससून रुग्णालयाची, त्याच्यानंतर जीएमसी मुंबईची जाहिरात आहे 210 ची, पुणेची 354 आणि छत्रपती संभाजीनगर 357 ची आहे. आता सर्वात महत्त्वाच्या आपल्या ज्या नोट्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता हे पाचही विषय PDF स्वरूपामध्ये भेटणार आहे आणि प्रत्येक विषयाची PDF ही 250 ते 300 पानांची असणार आहे आणि ज्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं सामान्य ज्ञान जे आहे 3500 पेक्षा 4000 पेक्षा जास्त ऑनलाईनर प्रश्न याच्यामध्ये भेटणार आहेत. इथून मागे तुम्हाला या ठिकाणी 15 महिन्याच्या चालू घडामोडी कोणत्याही महिन्याच्या सर्व उपलब्ध होतील. गणित बुद्धिमत्ता TCS IBPS पॅटर्न नुसार एकदम सरावासाठी सर्वात बेस्ट प्रश्न आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी 200 पैकी 200 गुणांपैकी 160 175 पेक्षा जास्त गुण 100% मिळवू शकतात. आता आपल्या सर्व विषयांच्या नोट्स असल्यामुळे यांची मूळ प्राइस किती आहे तर 499 आहे. 499 आहे. परंतु आपण सर्व कायमची विद्यार्थ्यांसाठी मदत करतो या ठिकाणी हेल्पसाठी फक्त 149 मध्ये या सर्व विषयांच्या नोट्स तुम्ही PDF स्वरूपामध्ये विकत घेऊ शकता, ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. आता या नोट्स घेण्यासाठी जो खाली नंबर दिसत आहे या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 149 चं पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे आणि ज्या भरतीच्या नोट्स पाहिजे आहे नगर परिषदच्या जीएमसी पुणे, जीएमसी छत्रपती संभाजीनगर, जीएमसी मुंबई ते तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आणि सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये उपलब्ध होतील स्क्रीनशॉट पाठवल्याच्या नंतर. नगर परिषद आणि सर्व सरळ सेवांसाठी या फायद्याच्या ठरतील. आता जाहिरात कधी येईल याच्याबद्दल डिटेल्स मध्ये या ठिकाणी बघू शकता. काय आहे तर यवतमाळ नगर परिषद यवतमाळ यांनी एक प्रसिद्ध पत्रक या ठिकाणी न्यूजपेपर अंतर्गत प्रसिद्ध केलेलं होतं. तर ते कधी केलेले आहे, आज तारीख आहे 19 ऑगस्ट. त्यांनी 2 दिवसापूर्वी 17 ऑगस्टला हे परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहे. 17 ऑगस्टला काय म्हटलेलं आहे त्यांनी येथे म्हटलेलं आहे जाहीर सूचना. या जाहीर सूचनेमध्ये काय म्हटलेलं आहे ते बघणे सर्वात महत्त्वाचं आहे. तर या म्हटलेलं आहे, याद्वारे जाहीर सूचना करण्यात येते की यवतमाळ नगर परिषद यवतमाळ सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने महाविभागीय आयुक्त अमरावती यांचे आदेश म्हणजे मेन विभाग जो आहे तो अमरावती येथे आणि त्याच्या अंडर यवतमाळ येथे असते हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर नगर परिषद म्हटलेलं आहे निवडणूक कार्यक्रम 2025 दिनांक 14 ऑगस्ट 2025 प्रारूप बघू शकता. प्रभाग रचना मंजूर करण्यात आलेली आहे. सदर प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा नगर परिषदेचे कार्यालय अधिकृत संकेतस्थळावर जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळावर जिल्हाधिकारी कार्यालयाचे नोटीस बोर्डवर, तहसील कार्यालयाचे नोटीस बोर्डवर तसेच नगर भवन नगर परिषद यवतमाळ दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी काही विद्यार्थी बोलतील की याचा आणि जाहिरातीचा काही संबंध नाही. तर जी निवडणूक होणार आहे, निवडणूक कार्यक्रम होणार आहे त्याच्या अगोदरच त्यांना या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करायची आहे. आता विद्यार्थी बोलतील की ही जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज किती तारीख आहे तर आज आहे 1 मिनिट, आज आहे 19 ऑगस्ट. 19 ऑगस्ट आहे
म्हणजे महिन्याचा या ठिकाणी शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे. तर महिन्याच्या एंडिंग पर्यंत म्हणजे या ठिकाणी 30 ऑगस्ट पर्यंत 100% इथं 100% लिहितो. 100% ही जाहिरात प्रसिद्ध झालेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. म्हणजे या ठिकाणी याच आठवड्यात आणि याच महिन्यामध्ये 100% जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. याच्याबद्दल जर कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.